राम वेडा राम करी काम पण तोपर्यंत सर्व पैशाची जात सर्व जोपर्यंत आमचा तो मित्र परिवार आई बाबा भाऊ बहीण सर्व सर्व आपले 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 कोणी कोणाचं नसतं माहिती का. आपण एक कुटुंबामध्ये संसारामध्ये सुख 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 प्रपंच संसार हे करत राहतो पण तू एक क्षणिक आहे. आपण काय म्हणतो भाऊ बहीण आपले आजोबा म्हणून सांगतो सत्य घडलंय. दोनच होते ते एक भाऊ आणि एक बहीण. त्यांना आई नव्हती वडील नव्हते दोन्ही भाऊ राहत होते. मग बहिणीचं लग्न लावून देण्यात आलं. फार गरीब कुटुंबात बहीण देण्यात आली. फार गरीब कुटुंबात राहायला घर नाही खायला एक टाइमचं जेवण घालायला काही कपडे नाही काय नाही उद्या काय होणार आहे ते माहिती नाही. फार गरीब कुटुंबात विवाह लावून दिला. त्यावेळेस तो भाऊ त्या बहिणीच्या घरी जात सुद्धा नव्हता. काय बहिणीच्या घरी सुद्धा न जात का तर त्याला लाज वाटत होती. कशाची गरिबीची. पैसा होता तोपर्यंत बहीण माझी बहीण माझी बहीण माझी बहीण माझी भाषे माझी राशी माझी तोपर्यंत सर्व पैसा संपलं सर्वांनी संपलं. त्या बहिणीच्या घरी जात सुद्धा नव्हता बरं का. आणि मग थोडे दिवस गेले. भावाची मुलगी मोठी झाली आणि बहिणीला ज्या गावात दिलं होतं तुमच्या घराच्या अगदी भिंतीला भिंत असलेल्या घरामध्ये बहिणीच्या भाचीची म्हणजे भावाच्या मुलीची लग्नाची पत्रिका आली. पत्रिका आल्याबरोबर ती पत्रिका काढली आणि त्या बहिणीला दाखवली. म्हणजे एक तुझ्या भाषेचं लग्न आहे बरं का. त्यावेळेस ती बहीण इतकी खुश झाली म्हणजे माझ्या भाषेचं लग्न आहे. 18 वर्षानंतर तिला बहिणी एवढी मोठी झाली आणि आता तिचं लग्न करण्यात आले. त्यावेळेस बहीण पत्रिका नाही काही नाही तिच्या बहिणी मुलांना सांगत होती आपल्याला मामाच्या घरी जायचंय बरं का. आपल्याला मामाच्या घरी जायचंय. आपला मामा खूप श्रीमंत आहे. आपल्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. तो आपल्याला कपडे घेईल आपल्याला हे घेईल असं करेल तसं करेल. मालक घरी याच्या बरोबर मागायला म्हणजे हो मालक माझ्या भाषेचं लग्न आहे बरं का आपल्याला जावं लागतं. ती पत्रिका मागायला हातात दिली आणि पत्रिका पाहिल्याबरोबर मालक म्हणे तू वेळी झालीस का म्हणे. बाजूच्या माणसाच्या नावावर पत्रिका तू म्हणजे आपल्याला लग्नाला जावं लागलं. नाही तुम्ही येणारच नाही. तुला जायचं तूच आहे. आता किती किलोमीटर बहीण होती ती. मला तुम्हाला राहायची असली तरी बहीणच आणि तुमची माझी असली तरी बहीणच. कारण बहिणीची माया वेगळीच असते. आई गेल्यानंतर जगाच्या पाठीवर आईसारखं प्रेम देणारं जर कोणी असेल तर ती बहीण असते. तुम्हाला राहायची असली तरी बहीण ज्ञानोबा राहायची असली तरी बहीणच. तुम्हाला सांगू इच्छेल ज्ञानोबा राहायची ज्या वेळेस ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तुम्हाला आम्हाला आज पाहायला मिळतो तो म्हणजे फक्त मुक्ताबाईमुळे. मुक्ताबाई नसते तर आज आपल्याला ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहायला मिळाला नसता. सर्वांनाच कथा माहिती आहे. ज्ञानोबारायांना ज्यावेळेस राग आला ज्ञानोबाराय टाकी बंद करून बसले. मुक्ताबाईंनी आवाज दिला टाकी उघडा ज्ञानेश्वरा. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि आज ज्ञानेश्वरी रूपाने तुम्हाला ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं दर्शन घडतं. हे म्हणजे मुक्ताबाईमुळे. का तर बहिणीची मायाच वेगळी असते. मग तशी त्याची सुद्धा बहीण होती ती. गेली बहिणीची मायाच वेगळी असते. दोन्ही मुलांना घेऊन बसमध्ये बसली आणि गेली माहेरच्या वाटेला. माहेरच्या वाटेला गेली माहेरामध्ये उतरली आणि उतरल्याबरोबर माहेराचा रस्ता धरला. त्यावेळेस सर्व बाहेर विचारू लागला का गं 18 वर्षानंतर 30 वर्षानंतर तू आपल्या माहेरामध्ये आलीस. भाषेचं लग्न म्हणजे आली अशी. हा म्हणजे माझ्या भाषेचं लग्न म्हणून मी भाषेच्या लग्नाला आली. समोर गेली एवढा मोठा बंगला पाहिला. भावाच्या 4 गाड्या आहेत. एवढा मोठा बंगला आहे. मंडप टाकलेला आहे. माझ्या भाषेचं लग्न आहे. जवळ गेली घराजवळ गेली. घराजवळ जाता बरोबर पहिली पायरी चढणार तोपर्यंत भावाने बहिणीला लोटून दिलं. का तर तू गरीब आहेस आणि आमच्या या लग्नामध्ये गरिबीचा तमाशा दाखवू नको. त्यावेळेस बहिणी आली म्हटली अहो ताई तुमचे फार उपकार आहे बरं का. लोक पत्रिका देऊन सुद्धा येत नाही आणि तुम्ही विना पत्रिकेच्या माझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी इथे आला. कारण बायका बायची तुम्ही कसं जाता. भावाने बहिणीला ढकलून दिल्यानंतर बहीण घरी आली. पुढे वर्ष गेले आणि माझ्या मिस्टरांची कृपा तिचे दोन्ही मुलं सरकारी अधिकारी झाले. त्यावेळेस भावाला फोन केला. काय म्हणजे दादा तुला माझ्या घरी जेवणासाठी यावं लागतं बरं का. त्यावेळेस भाऊ आला आणि बहिणीच्या घरी जेवायला बसला. काय जेवायला बसल्याबरोबर तिने ताट वाढलं. मग एकच ताट वाढायचं ना तर काय नाही दादा 2 ताट वाढली. काय तर 2 पाट ठेवले आणि त्याच्यावर ताटं ठेवली. एकामध्ये असे मस्त तुम्ही जसं तुमचं गवाई आल्यावर करतात ना जेवण तसं जेवण बनवलं मस्त आणि ते ताटामध्ये वाढलं. आणि दुसऱ्या ताटामध्ये काय ठेवलं तर सोनं. काय पैसे आणि सोनं. काय ठेवलं असेल बरं. त्या
कारण तिची माया दादा की असे मग दाखवले नाही का तू मला ढकलून दिलं लोटून दिलं नाही नाही म्हणून माझी मायाच वेगळी असते. कधी त्या बहिणीला फोन करायचं तिला कशाची अपेक्षा नसते आपल्याकडून किंवा तिला साडी सोडी किंवा तुझा हक्क आहे तेवढंच द्या तिला. पण मग वर्षातून म्हणा महिन्यातून म्हणा कधीतरी बहिणीला फोन लावायचा असं नाही का पैसे आले म्हणून सर्वच पैशाचं काय आज आहे उद्या शेवटी त्यामध्येच आहे ना तो आज आहे उद्या नाही आहे मग सांगायचं म्हणजे आपण सगळं आपलं करतो पण मग पैसा असतो तोपर्यंत सगळं आपलं असतं आणि पैसा संपादन काही आपलं काहीच नसतं. आई वडील सुद्धा आपण म्हणतो आपले आई वडील मुलांना इतकं आपले एका मुलाला आई वडिलांची गरीब परिस्थिती होती आणि एका मुलाला कॉलेजला शिकायला पाठवलं का तर डॉक्टरची साठी त्याला शिकायला पाठवलं मुलगा शिकून सगळं मोठा ऑफिसर झाला डॉक्टर झाला होता आणि तो दुसऱ्या देशामध्ये राहत होता डॉक्टर झाला. आई वडिलांची परिस्थिती नसतानाही आई वडिलांनी त्याला इतकं शिकवलं त्याला इतकं मोठं केलं त्याला नाही तशी आपली हौस मागणी घेऊन त्या मुलाची हौस पूर्ण करून त्याला सर्व पुरवलं आणि मुलाला डॉक्टर बनवलं आणि नंतर मग कोणासोबत होऊ नये म्हणून त्याच्या आईची निधन झाल्याबरोबर गावातील लोकांनी त्या मुलांना फोन केला म्हणजे हे बघ तुझ्या आईचं असं झालंय तुला तिथून इथं यावं लागतं. तो मुलं काय म्हटलं नाही म्हणजे मला डॉक्टरनी एवढं मोठं डॉक्टर झालंय माझं एवढं मोठं हॉस्पिटल आहे मला तिथून जायला टाईम नाही तुम्ही एक काम करा आईची अंतिमविधी करून आईची अंतिमविधी पार पडली आणि त्यानंतर टेन्शन 2-3 वर्ष झाले आणि थोडीतरी मुलांचंही निधन झालं. त्यावेळेस गावातील लोकांनी फोन केला म्हणे हे बघ तुझ्या वडिलांचं असं झालंय तुला तिथे यावं लागतं. त्यावेळेस तू का म्हटलं काय मला बरं मी येतो थोडा वेळ थांबून घ्या नाही परत तसंच म्हटला परत काय म्हणला मला वेळ नाही. दोघांची अंतिमविधी पार पडली आणि थोड्या दिवसांनी गावातील लोकांनी हे सांगण्यासाठी फोन केला तुझ्या आईच्या नावावर जी प्रॉपर्टी होती तुझ्या वडिलांच्या नावावर जी शेती होती ती जर तुला तुझ्या नावावर करून घ्यायची असेल तर तुला तिथं यावं लागतं. तुला असं म्हटलं का नाही मला वेळ नाही मी डॉक्टर आहे आणि माझ्याकडे इतके पेशंट आहे